रोक रोक न्यूज पहा आता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. केशव लोखंडे. सर्वांना जय भीम जय लोहजी. महाराष्ट्र म्हणजे राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये भ्याड हल्ला झाला. उषाताईवर भ्याड हल्ला झाला. मोर्चाला कितीतर जण आले. मी विचारलं तारीख किती भ्याड हल्ला झाले ते एकाला माहीत झालं नाही. मी 10 जणांना विचारलं. ही जागरूकता पाहिजे आपल्यामध्ये. या दिवशी 6 तारखेला घटना घडली साहेब, त्या दिवशीपासून आम्ही रात्रंदिवस मोर्चात आहे, पोलीस स्टेशनला आहे. प्रत्येक घटनेमध्ये खंडावेळेसर आम्ही सगळी टीम आहे. जागरूक राहावा. कुणी तारीख सांगितली नाही. या गोष्टीचा प्रथमता निषेध करतो. भाषण करण्यापेक्षा फार काय आम्ही जगलोय. आपण जे लढताय लढत असताना भाषण करण्याने हे काम करायचं. जेव्हा एसटी असते तुम्ही धरा ना त्यांना धाडवर. प्रत्येक जण मी सामील झालो नव्हतो म्हणून मी सामील व्हायला आलो म्हणून येते. तू नव्हता करा तिथं नाहीला का आज गेलं पाहिजे एवढ्यावर नाही पाहत. उषाताईच्या नवऱ्याला प्रत्येक जण सांगून येत आहे मी आहे अशी कलम टाक तशी कलम टाक. तू काय कधी काय ते पण काय आपण जमलेलो भाषण करणार आणि जावा ना तेव्हा तू कशी बसा. लय जोरात भाषणं केली मी आहे तुझ्या मागं मी त्याचं बघतो म्हणून नाही चालत. संविधान बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान वापरा. संविधानाच्या माध्यमातून तुम्ही न्याय मागा. न्याय मागत असताना एकदा येऊन गेलेला मोर्चात आलेला माणूस, एकदा आंदोलन आलेला माणूस पुन्हा फिरून त्या माळखांडीत बी जात नाही. उषाताईसाठीच्या घरी बी जात नाही. ही सगळ्यात मोठी खेद आहे साहेब. आपण सर्व इथं आला त्या जाहीर घटनेचा मी निषेध करतो. आज जवळपास 6 आणि 15 7 ते 8 दिवस आम्ही दिवस रात्री इथं आहे सर. याला पाठपुरावा करायचा आहे. खरेच समाजाचं खंबीरपणे काम करायचं ना. त्यांनी UISPच्या ऑफिस पुढे राहावं ना. न्याय मिळेपर्यंत राहावं तिथं बसा. असं कुठं 10 मिनिटाचं गरजून जाऊन कुणी नाही न्याय मिळू शकत. धडा शिकवला पाहिजे. त्याला काय लागणारा नियम सांगितले पाहिजे साहेब. नुसतं उषाताईच्या साठीच्या नवऱ्याला सांगून नाही जमलं. तुझ्या मागं मी आहे. प्रत्येक बाहेरून राज्यातून लोक येतात त्याच्या घरापाशी जातात थोडं कानात बोलतात मी आहे की कलम टाका ती कलम टाका. आपण त्याचं वाट लावू पुन्हा फिरकायला तयार नाहीत माणसं. न्याय मी द्यायची पद्धत आणि भाषण करायची पद्धत अशी नाही. तमाम महाराष्ट्रातल्या माणसांना मी सांगतो तुम्ही जे भाषणं करताय ना तात्पुरती आणि 10 मिनिटात निघून जात आहे पुन्हा फिरकायला पण येत नाही. साहेब 5 वर्षात 35 खून झालेत. 35 खुनातले किती खून मिटले बघा. थोडं राहावा अभ्यासात सतर्क राहावा. मी आहे रे तुझ्या मागं गरजू नका सांगू नका भाषणात काय बोलू नका वाईट बोलू नका. पोलिसांचं काम करू द्या. पोलीस तत्पर आहेत. पोलीस मला दिसते नाही का त्यांच्या नोकरीची. जे पुढारी त्यांच्याशी पाठीशी आहेत त्या पुढाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही बोला. जाहीर निषेध या घटनेचा जाहीर निषेध करतो.